इथं मी मस्त असे ताजे 200 ग्रॅम हे वांगे घेतलेत। आता यांना आपल्याला मी धुवून घेतलेत आणि यांना आता कट करायचेत। हे बघा, मागचा देठाचा भाग मी कट करून घेतला आणि मधून असे आपल्याला 2 कट टाकायचेत, म्हणजे मस्त याचे 4 भाग होतील असा हा कट मी टाकून घेतलाय। असे कट केल्यानंतर आपल्याला लगेच यांना पाण्यामध्ये टाकायचे, म्हणजे हे काळे पडणार नाही। असे सगळे मी वांगे कट करून घेतले। आता भाजी बनवण्यासाठी मी इथे कढई ठेवली आहे। यामध्ये 3 चमचे एवढं तेल आपल्याला टाकून घ्यायचे। मस्त गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली। आता यामध्ये आपल्याला थोडा खडा मसाला टाकायचा आहे। 1 स्टार फूल, 1 मोठी विलायची, दालचिनीचा तुकडा, जिरं मोहरी टाकून घेतले, कढीपत्ता तडकू द्यायचा आहे। त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकायची 1 चमचा एवढी, आणि 1 मोठा कांदा मी कट करून घेतला होता, तो इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे। मस्त कांदा टमाटा आपल्याला शिजेल तोवर यांना शिजवून घ्यायचं आहे। कांदा परतल्यानंतर मी टमाटा पण टाकून घेतलाय आणि तो पण आता मस्त असा शिजवून घ्यायचा आहे। हे बघा, याला मस्त 2 मिनिटांसाठी मी शिजवून घेतलाय। आता यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे। अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धनिया पावडर टाकलाय, 2 चमचे लाल तिखट आणि 2 चमचे मी इथं गरम मसाला, अर्धा चमचा हळद पावडर टाकून मस्त मसाले परतून घेतले। आता यामध्ये जे आपण वांगे कट केले होते ते टाकून घ्यायचे। तुम्ही लाल वांगे, हिरवे वांगे, कुठलेही वांगे वापरू शकतात। आता जास्त मसाला न भरता झटपट मस्त अशी आपली ही वांग्याची भाजी बनवून तयार होईल। आता यामध्ये मस्त 2 चमचे असं मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलंय, जाडसर कुटलेलं आहे। कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला यामध्ये। आता याला पण मस्त मिक्स करायचे। जास्त वांगे भरायचं टेन्शन नाही, झटपट सकाळच्या घाईमध्ये होणारी ही रेसिपी आहे। आता यामध्ये पाणी टाकायचे आपल्याला, 2 कप एवढं पाणी मी टाकते। ही भाजी मी 4 लोकांसाठी बनवते। मस्त 200 ग्रॅम वांग्यांना 2 कप पाणी टाकून घेतलं। मीठ इथं मी टाकून घेतलंय चवीनुसार। आता याला 10 मिनिटांसाठी आपल्याला लो फ्लेमवर शिजू द्यायचे। 10 मिनिटं झाले, मी गॅस बंद करून दिलेला होता। हे बघा किती मस्त चमचमीत आणि ग्रेव्ही पण किती छान आणि वांगे पण परफेक्ट अशी शिजून तयार झाले। हा आहे ना मस्त युनिक व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओ।